हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत आणि रोज साबुदाण्याची खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतो. म्हणून आज आपण आगळीवेगळी साबुदाण्याचे नगेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. नगेट्स बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 6 ते 7 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे सर्वप्रथम आपण खिसून घेऊया. अगदी झटपट होतात हे नगेट्स. हे बघा, बटाटे सर्व आपले खिसून झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण साबुदाणे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. त्याचं पीठ मी हाफ कप घेतलेलं आहे, ते घालूया. शेंगदाण्याचं कूट घालूया आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मीठ घालून मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. चवीप्रमाणे तुम्हाला हवी तेवढी मिरची तुम्ही इथे घालू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ ऑलरेडी मी घातलेलं आहे मिरची वाटताना, त्यामुळे थोडंसंच घातलं. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचा एक आपण छानसा गोळा तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण ह्याचा गोळा तयार करून घेऊया. थोडंसं पीठ घेऊन आपण व्यवस्थित मळून त्याचे छोटे छोटे गोळे करूया. पीठ एकजीव झालं पाहिजे, नाही तर नगेट्स फुटायची शक्यता असते. त्यामुळे ते व्यवस्थित मळून घ्यायचं. बघा, छोटे छोटे आकाराचे गोळे करूया. आता ह्याचे आपण छोटे छोटे नगेट्स बनवूया. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व नगेट्स तयार करून घेऊया. आपले सर्व नगेट्स तयार करून झालेले आहेत आणि हे आपण आता तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे आपलं आणि गॅस मीडियमच ठेवायचा नगेट्स फ्राय करत असताना. कधी कधी हे तेलामध्ये फुटतात, त्यामुळे केअरफुली तुम्ही हे फ्राय करा. अशा प्रकारे सर्व नगेट्स आपण फ्राय करून घेऊया. अगदी झटपट होतात, खायला सुद्धा खूप छान लागतात. रोज खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, कधीतरी हे नगेट्स खायला खूप छान लागतात. हे बघा, छान कुरकुरीत होतात. हे नगेट्स आपण दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकतो. तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा. खूप छान लागते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.